शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात आले आहे। तर नागपूरच्या संविधान चौकात सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। 4 लेबर कोड रद्द करावेत, सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबवावेत, शेतमालाला कायदेशीर MSP लागू करावा, तसेच संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आमचा जो हा मोर्चा सुरू आहे आज, हा 4 श्रमिक कानून आहे हे रद्द करण्यासाठी आहे। हे सरकार असं आहे, मोदी सरकार, की आम्हाला म्हणजे हे रद्द करून आम्हाला जे काही आम्ही मोर्चे वगैरे करतो ते बंद करायचं आहे यांना टोटल। आणि हे सरकार इतकी निकम्मी सरकार आहे, आम्ही वेळोवेळी मोर्चे करतो तरी पण ही सरकार नाक निब्बर होऊन गेली आहे आणि आमचं ऐकत नाही आहे। म्हणून आम्ही मागच्या वेळेस पण एक मोर्चा केला होता आणि आता पण हा 10 तारखेला आम्ही मोर्चा केला आहे। तर आम्हाला असं म्हणायचं आहे सरकारला की जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही मोर्चे करतच राहू, कारण की हे सरकार ऐकतच नाही। आता मागण्या आमच्या 4 म्हणजे श्रम कानून आहेत ते म्हणजे रद्द करायचे आहेत। म्हणजे आम्ही जे मोर्चे नाही करू शकणार आणि जे आमचे बिल काही आहे ते मागं घ्यायचं आहे, ते आम्हाला या मागण्यामध्ये आम्ही ठरवले आहे। तर आता एवढा मोठा मोर्चा झाला जंतर मंतरवर मोर्चा झाला, तिथं प्रोटेस्ट केला मुलांनी, त्यापासून अजून जास्त वाढ झाली आहे मोर्चामध्ये। प्रत्येक ठिकाणी मोर्चा होऊन राहिला आहे आणि जंतर मंतरवर जे लाठीचार्ज झाला, मुलींच्या त्याच्या पाठमध्ये जे दंडे घातले, त्यांनी लाठीचार्ज केला, खिळ्याने टोचलेले दंडे मारले, बॅलेट गनचा वापर केला। हे किती निकम्मी सरकार आहे, यांना लाज वाटायला पाहिजे की हे अशी सरकार आम्हाला नको आहे। आम्हाला ह्या सरकारला पाडायचं आहे आणि आम्हाला दुसरी सरकार बसवायची आहे। म्हणून आमची हे जितकेही मोर्चे सुरू आहेत, काल पण एक मोर्चा झाला आमचा पोषण आहारवाल्यांचा, तो पण जबरदस्त मोर्चा झाला। त्यांच्याही काही मागण्या होत्या, त्यांना 2 वर्ष 3 वर्ष झाले त्यांचे 3000 रुपये वाढवले आहे, पण ते अजूनपर्यंत त्यांना मिळाले नाही। त्यासाठी तो मोर्चा होता आणि काल पण आमचा मोठा मोर्चा झाला आहे। मला हे म्हणायचं आहे की हे सरकार ऐकत नाही। जेव्हा एका पोरांनी, अभिजित दिपकेनी एवढा मोठा मोर्चा जंतर मंतरवर त्यांनी राबवला आणि त्याच्यामध्ये पूर्ण पोरं जे आहेत ते पूर्ण पोरं, अच्छा, आमचा मोर्चा हेच आहे की आम्हाला मोठ्या संख्येने आम्हाला ते कानून बदलवायचे आहे आणि त्यामध्ये आम्हाला आमची मागणी आहे ते आम्ही पूर्ण करू। आणि आम्ही आता 2 वाजता आमचा जेल भरो आंदोलन आहे, त्याच्यात जास्तीत जास्त संख्येनं आम्ही जेल भरोमध्ये जाणार आहोत आणि आमची ते तयारी आहे। आता आमच्या मोर्चा सुरूच आहे, पण काही संख्या कमी आहे, त्यामुळे आम्हाला 2चा टायमिंग दिला आहे। त्या आम्ही मोर्चामध्ये जेल भरो आंदोलन हे जोमात करणार आहोत आणि याच्यानंतर आमच्या मागण्या नाही झाल्या तरी पण आम्ही दुसरं आंदोलन करणार आहोत। बघा, आज देशभरातील कामगार आणि शेतकऱ्यांचं जेल भरो आंदोलन आहे। जे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मागण्या आहेत त्या मागण्या सोडवायचं सोडून केंद्राचं आणि राज्याचं सरकार त्यांच्यावरती आघात करते। उदाहरणार्थ, कामगारांसाठी यांनी 4 लेबर कोड तयार केलेले आहेत। ते लेबर कोड कामगार हिताचे नाही आहेत, ते मालक धार्जिने आहेत, ते मालकाच्या हिताचे आहेत। त्याचा विरोध आज सुरू आहे। दुसरं, 13 महिने देशाच्या बाउंड्रीवरती आंदोलन करून सुद्धा शेतकऱ्यांना जे आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं ते अद्याप पूर्ण केलं नाही। उदाहरणार्थ, त्यांचं जे लागत मूल्य आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे C2 + 50% त्यांच्या उपज त्यांनी जे शेतातनं पिकवतात त्या मालाला भाव देणार होते, ते आश्वासन अजून पूर्ण केलेलं नाही। म्हणून आज देशातील कामगार आणि शेतकरी हे एकत्र येऊन जेल भरो, रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करीत आहेत। संविधान चौकातनं हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे आणि देशभराच्या विविध राज्याच्या ठिकाणी आंदोलन आज सुरू आहे आणि या आंदोलनाची धग हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे अशी आमची आशा आहे। वारंवार आंदोलन करूनही मागण्या पूर्ण होत नाही, ते बाबतीत काय? बघा, वारंवार आंदोलन करून मागण्या पूर्ण होत नाही तर आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे याची। कारण की आम्ही लोकशाहीत राहतो आणि लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतो, आपल्या मागण्या शासन दरबारी मांडतो। त्या योग्य आहेत अयोग्य आहेत याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि आम्हाला वाटतं की आमच्या मागण्या या सार्वभौम आहेत, या जनतेच्या, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत। तेव्हा राज्य शासनाने, केंद्र शासनाने याच्यावरती
पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि या कामगारांना शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशी आमची भावना आहे. तरी सरकार वारंवार आंदोलन करावं लागत असल्यामुळे सरकार आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की आंदोलन करणं हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये राहूनच आम्ही आंदोलन करीत आहोत. या आंदोलनाची फलश्रुती म्हणजे आपल्याला माहीत असेल की जगाच्या पातळीवरती देशाच्या पातळीवरती जे राज्य चालवतात ते लोकशाही पद्धतीने जर चालवणार नाहीत, हुकुमशाही पद्धतीने चालवतील तर त्यांचा नक्की हिटलर होईल आणि हिटलरसारखा त्यांचा अंत होईल हे पण तुम्हाला सांगतो. आज देशव्यापी आंदोलन आहे, देशव्यापी जेल भरो आहे, रास्ता रोको आहे, रेल रोको असं आंदोलन आमच्या देशाच्या संघटनेने आवाहन केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की 2016पासून या देशामध्ये जे कामगार संहिता, कामगार कायदे मोदी सरकारने बदलून 4 लेबर कोड आणलेले आहे. ते लेबर कोड कामगारांच्या हिताचे नाहीत. याच्यामुळे या देशात असंघटित कामगारांचं भलं होणार नाही आणि संघटित कामगार नावाचा असा कोणी सेक्शन राहणार नाही आहे. म्हणून ते 4 लेबर कोड रद्द केले पाहिजेत ही प्रमुख मागणी आहे. यासोबतच या देशातील शेतकरी ज्यांनी 13 महिने आंदोलन केलं दिल्लीच्या सरहदवरती, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ असं मोदी साहेब म्हणाले होते. तो भाव अद्यापही मिळालेला नाही. तर शेतकऱ्यांच्या मागण्या, कामगारांच्या मागण्या एकत्रित करून आज देशव्यापी जेल भरो आंदोलन या नागपूरला होत आहे. लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर.